वर्षभर टिकणारं लोणचं अगदी असं मस्त चवदार, तोंडाला पाणी सुटेल असं लगेच तयारीला लागा. तर व्यवस्थित कैऱ्या आणा, स्वच्छ धुवून पुसून असं अडकित्त्याने बारीक मस्त फोडी करून घ्या. माझ्या आईसारखं स्वतःच फोडू नका, नाहीतर हाताला लागेल. कैऱ्यांना मस्तपैकी हळद आणि मीठ लावून उन्हात थोडा वेळ ठेवा आणि त्यातलं पाणी निघून जाईल अशा पद्धतीने. आता हे प्रत्येकी 30-30 ग्रॅम मसाले आहे, जसे की मिरे, लवंगा, बडीशोप, वेलदोडे 10 ग्रॅम आहे, दालचिनी 10 ग्रॅम आहे. तर ते प्रत्येकी मस्त असं वाटून घ्या बारीक. यूट्यूबवर डिटेलमध्ये मी ही रेसिपी दाखवलेलीच आहे. तर इथे मी स्टारचं तेल वापरलेले आहे, ते भरपूर व्हिटॅमिन ए आणि डी युक्त आहे. मी नेहमी सनफ्लॉवर ऑइलमध्येच लोणचं बनवते, त्यासाठी मी हे स्टारचं तेल मागवलेलं आहे. तर तुम्हीही मागवावा असं मला वाटतं. तर ते मी जवळजवळ 1 ते 1.5 लिटर तापवून थंड करून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये सर्व कुटलेले मसाले टाकून द्या. कोमट तेल असू द्या अगदीच. आणि आता एका पातेल्यामध्ये मीठ पसरून घ्या, त्यावर डाळ पसरून घ्या, त्यावर मिरची पसरून घ्या, 2 चमचे हिंग, 2 चमचे हळद. आणि इथे मी हा लोणचं मसाला वापरलेला आहे. तुम्ही कुठल्याही कंपनीचा आणून वापरून मिक्स करा. थोडीशी लाल तिखटही टाका, थोडी कलरची मिरची. नंतर त्यामध्ये थंड झालेलं तेल मसाल्यासहित ओता आणि अशा पद्धतीने सर्व मिक्स करून घ्या लोणचं. नंतर त्यामध्ये जवळजवळ 150 ग्रॅम गूळ घाला. वर्षभर लोणचं खा.